नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परिसर अभ्यास 1 या पाठातील शेवटच्या धड्यापर्यंत आलोय. पाठ क्रमांक 25 आणि आपल्या पाठाचं नाव आहे सामाजिक आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपलं आरोग्य जपण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि एखादा छंद जोपासला तर मग मनाचं आरोग्य पण छान राहतं. पण फक्त आपलं स्वतःच आरोग्य आपल्याला सांभाळून चालेल का? नाही, तर आपल्याला आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं पण आरोग्य पाहावं लागेल. समाजाचं सुद्धा आरोग्य जपलं पाहिजे, कारण जर आपला समाज हा आरोग्यमयी असेल तरच आपलं कुटुंब आणि मग आपण आरोग्यमयी राहू शकू. मग आता समाजाच्या आरोग्याला कशामुळे धोका उत्पन्न होतो? तर पहिला भाग आपण म्हणूयात प्रदूषण, अस्वच्छता. आणि अस्वच्छता असली की मग येतात ते साथीचे आजार. अजून एक कीड आपल्या समाजाला लागलेली आहे, ती म्हणजे व्यसनाधीनता. बरेचसे लोक हे वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेत आणि त्यामुळे मग अशा समाजाचं, अशा कुटुंबांची वाताहत होते. आणि हे होऊ नये. सामान्य जनतेचं व्यसनांपासून होणारं नुकसान टाळावं, साथीच्या आजारांपासून होणारं नुकसान टाळावं, कीटकदंशासारख्या गोष्टी आपल्याकडे होतात त्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं. आणि हे सगळं झालं तर आपण म्हणू की सामाजिक आरोग्याची जोपासना झालेली आहे. कोणत्याही देशाची प्रगती आणि विकास हा त्या देशासाठी महत्वाचा असतो. जाता जाता एक छोटासा प्रश्न, की आपल्याला आपलं जीवन निरामय कसं करता येईल? निरामय जीवन करत असताना मग फक्त शरीर तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे की त्यासोबत इतर काही गोष्टी पण आपल्याला आवश्यक आहेत? याचं उत्तर नक्की द्या. पुन्हा भेटूयात पुढच्या पाठात. धन्यवाद.